तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भा किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे. वीरता वसते जिथे बघा स्थान आहे हे म्हणून वीरांचा बिछाना हा ज्या मृत्यूकाळामध्ये झोपतात राजे. जीवनाच्या आहुतीचा यज्ञ आहे हा जिथनं राजे स्वर्गी जातात तो पूल आहे हा. महाभारत युद्धावर आधारित नृत्य खूपच जोरदार आणि परिणामकारक असतात. कथकली शैलीमध्ये महाभारताशी संबंधित अनेक नृत्य आहेत. भीम आणि दुःशासन युद्ध ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. युद्धकाळात भीम त्याची प्रतिज्ञा पूर्ण करतो आणि दुःशासनाला खाली पाडून त्याची आतडी काढून रक्त पितो. नंतर द्रौपदीचे मोकळे केस त्या रक्तात माखून ते बांधतो. अरे हा आवाज कसला? हे वर ढग गरजतात की पर्वतांचा पूर्ण चुरा होत आहे वीज पडल्याने? की भय निर्माण करायला
उत्तेजित वावटळीच्या माराने फाटत आहे धरणी. किंमंत्रण गुंफांमधल्या आपटून खडकांना, हवेमुळे खवळलेल्या उसळलेल्या लाटांमुळे समुद्राचा कोलाहल चाललाय. चला बघूया काय आहे ते. अरे, हे तर द्रौपदीचे बघा केस खेचले गेल्यामुळे क्रोधित पांडवांच्या मधला भाऊ भीमसेन. आणि तो कोण? 100 भावांच्या वधाने क्रोधित सम्राट दुर्योधनामध्ये गदायुद्ध सुरू झालंय. कथेनुसार सर्वच प्रमुख क्षत्रियांनी महाभारताच्या युद्धात भाग घेतला होता, जी कदाचित मूळ रूपाने क्षत्रिय टोळ्यांची आपसातली लढाई असावी. पण ह्या लढाईला एका युगाच्या विनाशतेचा दर्जा दिला गेला. लहान क्षत्रिय राजांच्या राज्यव्यवस्थेला महाभारताच्या लढाईने संपुष्टात आणलं, जेणेकरून मध्यगंगेच्या क्षेत्रात एक केंद्रीय राजतांत्रिक शासन कायम होऊ शकेल. आणि म्हणूनच कुरुक्षेत्र युद्धाची वेदना केवळ प्रियजनांच्या मृत्यूचा शोक नाहीये, ही वेदना एका समाजाच्या अंताची पण आहे. शिवाय ह्या युद्धाची विशेषता ही आहे की भूमीच्या अधिकारासाठी ही पहिली लढाई आहे. याआधी वैदिक युद्ध जनावरांच्या हक्कासाठी लढली जायची, पण इथे मुद्दा आहे जमिनीवरचा ताबा. जमिनीचा दर्जा सगळ्यात वरचा आहे, तो इथपर्यंत की नातेसंबंध आणि जमाती देखील गौण बनतात. या युद्धाच्या अंतास कलियुगाचा आरंभही मानला जातो. बदलणारा काळ, बदलणाऱ्या व्यवस्थेची उलथापालट आणि असुरक्षिततेचा हा प्रतीक आहे. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या राजवंशाचा अंत झाला किंवा सामाजिक संकटं आली, तेव्हा तेव्हा त्याला घोर कलियुगाशी जोडलं गेलं. महाभारतावर आधारित नाट्यांमधून सगळ्यात जुनी नाट्यकृती कदाचित महाकवी भास यांचं नाटक उरुभंगम आहे. मौर्य काळाच्या त्वरित नंतर लिहिल्या गेलेल्या या महान नाटकाचं केंद्र आहे दुर्योधन वध. अरे राजांनो, हे योग्य नाहीये. युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध आहे हे. युद्धाच्या मैदानामध्ये भीमाने दुर्योधनाच्या जांघांवर गदेने प्रहार केले त्याला दूर त्याच्या कुळाच्या सौभाग्यापासून. दुर्योधन थोडा वेळ अजून जीवित राहा. भीमाची ती विशाल छाती मी माझ्या ह्या नांगराने फोडून टाकीन, बनवून टाकीन चिरात्या छातीमध्ये. दया करा, नांगर धरा, व्हा प्रसन्न, कृपा करा. भीमसेनाने तोडून युद्धाच्या नियमांना गदावार करून चिरडल्यात माझ्या दोन्ही जांघांना. यासाठी मी माझ्या दोन्ही हातांनी जमिनीवर घासत फरफटत माझ्या अर्धमृत शरीराचं ओझं वाहतोय. दया करा, नांगर धरवा प्रसन्न, कृपा करा. आज मी भूमीवर खाली पडलोय. शीश झुकलं आहे माझं चरणामध्ये तुमच्या. क्रोधाचा विनाश करा. आता कुरुवंशाच्या पितरांना पुढे जल प्रदान करणारे महान मेघरूपी पांडव जीवित राहणं गरजेचं आहे. मूळ म्हणजे आमची शत्रुता युद्धाच्या कारणाने, शिवाय आम्ही स्वतः पण आलोच आहोत संपुष्टात. भीमाने आपली प्रतिज्ञा केली आहे पूर्ण. 100 भाऊ माझे गेले आहेत स्वर्गात आणि मी स्वतः पण पोहोचलोय ह्या दीनदशेमध्ये. यासाठीच बलरामा, आता मग युद्धाचं काय काम? माझ्या डोळ्यांसमोरच केलं गेलंय हे कपट. यासाठी चढलाय मला क्रोध. मग केलं गेलंय कपट भीमसेनाकडनंच फक्त? दुसरं काय मग? का म्हणून झाली तुझी ही दशा? मग आहे का, ज्याने इंद्राला पण अपमानित करीत चोरला कल्पवृक्ष, जो हजारो वर्ष सलग माया करीत झोपला शांत क्षीरसागरामध्ये, अहो त्या जगतप्रिय कृष्णाने सहज भीमाच्या गदेमध्ये प्रवेश करीत माझ्यासारख्या सरळ लढणाऱ्या आणि युद्धाच्या प्रेमीला मृत्यूच्या निकट पोहोचवला आहे. महाराज धृतराष्ट्र आणि गांधारी अंतःपुरातील कुलवधूंसोबत दुर्जयद्वारा दाखवल्या गेलेल्या मार्गावर चालत इथेच येत आहेत. भरले हृदय शोकाने त्यांचं. हा माझ्यावर दुसरा प्रहार आहे. माझे केस खेचत
गदेचे प्रहार करून भीमाने माझ्यापासून माझ्या जांघाच नाही हिसकावल्यात. हिसकावलाय पित्याचे चरण स्पर्शण्याचा अधिकार पण माझ्यापासून. हा कोण आहे जो माझी वस्त्र ओढीत मला मार्ग दाखवतोय? बाबा, मी तो दुर्जय. दुर्जय पुत्रा, तू आपल्या पित्याला शोध. मी थकलोय खूप बाबा. मग जा, तू आपल्या पित्याच्या मांडीवर आराम कर. मी जातोय बाबा. पिताश्री, पिताश्री, पिताश्री. अरे माझ्या बाळा, तू इथे का आलास? कारण बराच काळ तुम्ही दूर होता. मी तुमच्या मांडीवर बसणार. तुम्ही मला मांडीवर का नाही बसू देत? माझ्या राजा, सोड रे ते आसन तू ज्याच्यावर तू नेहमी बसत आलायस. जा आणि बस कुठेही बाळाचा. आजपासून हे आसन ज्याच्यावर बसण्याची सवय तुला आहे नाही राहिलं रे ते त्या लायक. चला व पिताश्री, सर्वजण तुमची वाट पाहतायत. कोण सर्वजण? आजी, बाबा आणि माता सगळ्या. माझ्या पुत्रा, मला चालता नाही येत रे. मी घेऊन जाईन तुम्हाला. माझ्या राजा, तू अजून लहान आहेस रे. आजी, बाबा, महाराज इथे आहेत. महाराज, जाऊया. महाराज, कुठे आहे माझा पुत्र? कुठे आहेत महाराज? ते इथे भूमीवर बसलेत खाली. तुमच्या चरणामध्ये मी शीश झुकवित आहे आणि धगधगणाऱ्या ज्वाळांची चिंता न करता ज्या सन्मानाने मी जन्म घेतला होता त्याच सन्मानाने आज स्वर्गी जातोय मी. वाहते, मला तुला एक मंची सांगायची गोष्ट. सांग पुत्रा. मी हात जोडून सांगतोय, जर मी केलं असेल कुठलं पण पुण्य तर पुढील जन्मामध्ये तूच माझी माता बनशील. तू बाळा माझ्या मनचं बोललास रे. दुर्जय, तू पण ऐकून घे. जशी सेवा करायचास माझी, पुढे तशीच कर पांडवांची. पूज्य माता कुंतीच्या आज्ञांचं पण सदा पालन कर. अभिमन्यूची माता आणि द्रौपदीस तू स्वतःच्या मातेसारखा दे आदर. ऐक बाळा, ऐक जरा नीट की कीर्तिवान वैभवशाली कौरवाच्या अग्नीने ज्याचं हृदय धमकत असे तो तुझा पिता दुर्योधन युद्धामध्ये समान बलशाली शत्रूचा करीत असताना सामना पडलाय खाली आज. असा विचार करून तू दुःख सोडून दे. माझ्या मृत्यूनंतर मग युधिष्ठिराचा बलशाली बाहू तू पकड. त्याच्या बाहूचं रेशमी वस्त्र तू पकड. सोबत पांडुपुत्रांच्या माझं नाव घे आणि मला दे मुक्ती माझ्या बाळा. वैर बदलत आहे पश्चातापामध्ये. अरे, हा कोण आहे जो आपल्या धनुष्याच्या टनत्काराने भयभीत बनवत आहे कौरव कुटुंबास? अजून दुर्योधनाच्या साथीने धनुष्यावर बाण चढवून युद्ध यज्ञामध्ये प्रथम आलो मी पाय इथे रोवून. म्हणून मी पुन्हाही येतो ह्या वैराण रणामध्ये. समजा अश्वमेधाच्या पूर्णाहुतीच्या क्षणामध्ये. हा तर द्रोणपुत्र अश्वत्थामा आहे जो इथेच येत आहे. ओ युद्धासाठी इच्छुक राजांनो, तुम्ही वाचलात फक्त थोड्याच वेळासाठी. घडी घडीला बुडत आहे जीवन तुमचं. मी तो दुर्योधन नाही मुळीच, ज्याच्या जांघा अनितीने तोडल्या गेल्या आहेत. तो सारथी पुत्र कर्ण पण नाही हो मी,
ज्याची प्रभावी शस्त्र कमकुवत ठरली. मी द्रोण पुत्र अश्वत्थामा आज आहे विजयभूमीमध्ये खूप क्रुद्ध. या तलवारी सकट उभा फक्त एकटाच. हे कुरुराज, हे काय आहे? हे माझ्या असंतोषाचं फळ आहे गुरुपुत्रा. हे कुरुराजा, मी तुमच्या सेवेत भेट करीन खरा सन्मान. तर तुम्ही काय करणार पण? युद्ध करण्यासाठी सदा उत्सुक. स्वार गरुडाच्या पाठीवर 4 भयंकर भुजावाला, धनुष्यासोबत चक्रधारी असा कपटी कृष्ण तो. पांडुपुत्रांसमवेत बाणांचं जाळं बनवून नष्ट करून टाकीन त्याला. आणि दिसेल हे चित्र एखाद्या सुंदर तस्वीरीसारखं. नाही नाही, असं नाही करायचं. ज्यांच्यावर झाला अभिषेक, तो सगळा राजवंश, तो झोपला आता पृथ्वीच्या कुशीमध्ये. कर्ण गेलाय स्वर्गामध्ये. शंतनुपुत्र भीष्म पण पडलेत ह्या धरणीवर. शत्रूचा सामना करतेवेळी 100 भाऊ पण मारले गेलेत माझे युद्धामध्ये. मी स्वतः पण पोचलोय या दयनीय दशेमध्ये. ह्यासाठी हे गुरुपुत्रा, धनुष्य तुम्ही त्यागा कृपया. हे कौरवराज, आज जेव्हा युद्धामध्ये पांडुपुत्र भीमाने केस तुमचे ओढून केले वार गदेचे, तेव्हा त्याने ना केवळ तुमच्या जांघा तोडल्या आहेत, पण तोडलाय तुमचा मान सन्मान पण. गुरुपुत्रा, मानच फक्त शरीर आहे राजांचं. मानासाठीच केवळ केला युद्धाचा पण स्वीकार मी. गुरुपुत्रा, आठवा कसं मी वाईटपणे द्रौपदीस ओढत पकडीत केस आणलं जुगाराच्या खेळामध्ये. कसं अभिमन्यूस सुद्धा जेव्हा तो होता बालक मारलं सगळ्यांनी आम्ही. कसं जुगारामध्ये पांडवांना अनितीने जिंकलं आणि फेकलं त्यांना जंगलात राहण्यास जंगली पशूंच्या साथीने. ह्याच्या मग तुलनेमध्ये रणविद्येमध्ये प्रवीण पांडवांनी जी माझी मानहानी केली आहे खूप कमी येते. पण मी करून बसलोय प्रतिज्ञा हर तऱ्हेने, तुमच्या महानतेची, स्वतःच्या प्राणांची आणि वीर राहतात जिथे त्या स्वर्गाची शपथ. आज रात्री मी बोलणार धावा आणि युद्ध करून भयानक करणार पांडवांचा विध्वंस. गुरुपुत्राने सांगितलं जसं व्हायला पण तसंच पाहिजे. दुर्जय, इथे ये बघू. अभिषेकाशिवायच माझ्या ब्राह्मणाच्या आदेशाने तू तुझ्या पित्याचा पराक्रम आणि बाहुबलामुळे वंशाने ह्या राज्याचा राजा आहेस. पिताश्री, माझे प्राण माझ्यापासून दूर जात आहेत. हे आहेत शंतनू, बाकी माझे दुसरे पूज्य पूर्वज. हे माझे 100 भ्राता उभा करीत जे कर्णास उभा आहेत ते अभिमन्यू. इंद्राचा हत्ती ऐरावतावर बसलाय क्रुद्ध होत मला फटकारित आहे. धर्मराजाने पाठवलं माझ्यासाठी हे विमान, जे वाहन आहे वीरांचं, ज्याला खेचत असतात 1000 हंस. मी 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 येत आहे. महाभारताच्या युद्धावर आधारित रचनांमध्ये प्रत्येक काळातील सामाजिक संकट आणि चढाव उतार परिवर्तित होत राहिलेत. डॉक्टर धर्मवीर भारतींचं नाटक अंधा युग ही देखील अशीच एक रचना आहे.
या नाटकात महाभारताचा संदर्भ आहे. आजच्या अणुबॉम्ब युद्धापासूनचे धोके आणि आंतरराष्ट्रीय तणाव देखील यात आहेत. माते, चल आता जाऊन अंत्यसंस्कार करूया आपल्या कुटुंबियांचा. चलावं महाराज. विदुर, पुत्रांच्या विनाशाने निष्फळ झालेल्या त्या राज्याचा धिक्कार आहे. वृद्ध हे शरीर क्षीणतेमुळे चालवलं नाही जात. संजय, जरासा थांब. कुणाचा तो रथ आहे तिथे झाडांमध्ये लपलाय तो? ते तर आहेत कृपाचार्य. इथे कृतवर्मा आहेत. संजय, काय अश्वत्थामा? हो माते, तो अश्वत्थामा आहे. संजय, त्याला जाऊ थांबव दे. त्याला संजय. थांब थोडासा थांब अश्वत्थामा. मी आहे संजय. माता गांधारी महाराज सोबत आहेत माझ्या. अश्वत्थामा खूपच दिसतोय बदललेला. तो म्हणजे भयाची एक प्रतिमूर्ती आहे. थरथर कापत आहे तो. लगाम पण हातनं सुटत आहे रथाचा. वेडाच आहे. काय तर म्हणे वल्कला धारण करून राहीन तपोवनामध्ये आणि घाबरत आहे कृष्णाला. पांडवास घेऊन साथीला कृष्ण येत आहे शोधामध्ये त्याच्या. मारू नाही पण शकणार कृष्ण मुळीच त्याला. मी बघून त्यास कधीच वज्रतन केलंय अश्वत्थामाचं. असं दिसतंय शोधून काढलंय प्रभूने त्याला. संजय, बघ तू जरा. माझी दिव्य दृष्टी परत घेतली आहे व्यासांनी. हा प्रकाश बहुतेक अर्जुनाच्या अग्निबाणाचा आहे. होरपळून खाली झाडं सर्व पडताहेत. संजय, शीघ्रात शीघ्र जाऊया आपण इथं. श्रीकृष्णा, जर तू केलास अहित अश्वत्थाम्याचा. माते, माते, चला निघायचं आता इथनं. सुरक्षित नाहीये हे स्थान. जळते येतात बाण इथे. चला महाराज. आपण पूर्णपणे इथे असुरक्षित आहोत महाराज. रक्षण कर तू स्वतःचा आता अर्जुना. माझा होता विचार असा, वल्कल धारण करून राहीन तपोवनामध्ये, पण पूर्ण पांडवांचं निर्मूलन केल्याशिवाय कदाचित युद्धाची हाव नाही शांत होणार कृष्णाची. जा मग भोगा तुम्ही. हे आहे ब्रह्मास्त्र. हे काय केलंस अश्वत्थामा, नराधमा? हे तू काय केलंस? हे कोण देत आहे आपल्या मृत्यूला निमंत्रण? माझ्या सूड भावनेमध्ये बाधक बनत. मी आहे व्यास. ज्ञात आहे काय परिणाम तुला या ब्रह्मास्त्राचा? जर तुझं हे लक्ष सिद्ध झालं हे नरपशु, तर पुढे येणाऱ्या शतकांपर्यंत पृथ्वीवर रसमयी वनस्पती नाही होणार. शिशु होतील जन्मताच विकलांग आणि कुष्ठग्रस्त. सगळी मनुष्यजात खुजी होणार आहे. जे काही ज्ञान संचित केलं आहे मनुष्याने सत्ययुगामध्ये, द्वापारामध्ये, त्रेतामध्ये, सदा सदासाठी होईल विलीन सर्व.
गव्हाच्या पिकांमध्ये सर्प फुत्कारतील, नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहील वितळलेली आग. भस्म जाऊ दे होऊन, आता येऊ दे प्रलय व्यास. बघतो मी रक्षण शक्ती कृष्णाची. मग तिकडे बघ. कृष्णाने सांगण्यापूर्वीच अर्जुनाने सोडलंय नभामध्ये आपलं ब्रह्मास्त्र. पण नराधमा, ही दोन्ही ब्रह्मास्त्र आता बघ नभामध्ये आदळतील. सूर्य बुडणार आता, धरा वांझ होईल आता. मी काय करू? मला विवश केलाय अर्जुनाने. मी एकटा इथे आणि तो अन्यायी कृष्ण. पांडवांसहित माझा वध करण्यास सर्व आतुर तिथे. अर्जुना, तू ऐक. तू परत घे बघू तुझं ब्रह्मास्त्र लवकर. अश्वत्थामा, भित्रेपणामुळे उद्ध्वस्त नको करूस मनुष्यतेला तू. परत घे ते ब्रह्मास्त्र आणि मणी देऊन वनामध्ये जा चल. व्यास, मी अशक्त खूप. मला फक्त ज्ञात आहे आपली अस्त्र फेकणं. मागे कसं हटणं मलाच नव्हे तर माझ्या अस्त्रांना सुद्धा माझ्या पित्याने शिक्षण नाही दिलंय. सूर्य विझेल रे आता, धरा वांझ होईल आता. असं मग ऐका हो व्यास. तूही ऐक कृष्णा. हे अचूक शस्त्र आहे अश्वत्थाम्याचं. निश्चित जाणार आणि उत्तराच्या गर्भावर पडणार. परत नाही हो येणार. तू पशु आहेस. 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 हेच ते स्थळ आहे. इथेच कुठे धारातीर्थी पडले होते महाराज दुर्योधन. हा आहे त्यांचा मुकुटमणी. ही आहे गदा त्यांची. हे आहे कवच त्यांचं. माते, धैर्य धारण करावं. कवच हे मिथ्या होतं. केवळ स्वयं केलेलं मर्यादित आचरण हेच खरं कवच असतं, जे व्यक्तीला वाचवतं. माते, कोण आहे तो? झाडामागे मौन बसलाय तो. काय कोणी जीवित व्यक्ती आहे? माते, तिकडे नको बघूस. नाही नाही, हा आहे कोण? अंग ना अंग कोडांनी भरलंय. लूत भरलेल्या कुत्र्यासारखा सरपटणारा. जात कुठे आहे तो? कोण आहे विदुर? थांबव त्याला. माते, जाऊ दे त्याला. तो अश्वत्थामा आहे. दंड त्याला दिलाय ब्रह्महत्येचा कृष्णाने. शाप त्याला दिलाय की जीवित राहील तो तरी जखमा नेहमी ताज्या राहतील. प्रभुचक्र त्याच्या तनावर रक्तस्राव होत राहील. धरणी वनामध्ये युगयुगांतरही अंगावर फोड असतील. गळणाऱ्या अंगावर चिकटलेल्या राहतील पट्ट्या. पू, रक्तस्राव
हे असूनही जीवित राहील तो. मरू नाही देणार प्रभू त्याला. पण अंगाची भयंकर पीडा तशीच राहणार श्वासांबरोबर. संजय, त्वरित थांबव त्याला. उत्तर मी मागेन आज कृष्णाकडून त्याच्यासाठी. माते, गेलाय आता तो. कदाचित आला असेल बघायला दुर्योधनाच्या अंतिम अस्थिशेषांना. अस्थिशेष म्हणजे काय? तो बनला एक सांगाडा. माझा पुत्र आता. माते, धैर्य धारण कर. ओ, म्हणजे स्वर्गात गेला आहे माझा पुत्र आता. केलंय हे सर्व तू कृष्णा. तूच हे केलंयस. मग ऐक तू. कान उघडून तू ऐक. मी तपस्विनी गांधारी माझ्या सगळ्या जीवनाच्या पुण्यकर्माचं, माझ्या सगळ्या मागील जन्मांच्या पुण्याचं बळ घेत सांगते तुला कृष्णा. मोहना, ऐक तू. तुझी इच्छा असती तर मुळीच नसतं झालं युद्ध हे. माझ्या पुत्रावर का केलंस हे असलं कपट तू? याच्यावर तर तुझ्याच भीमाने अधर्म केला. तू का नाही दिलास मग रे तो शाप भीमास सुद्धा, जो दिलास तू निरपराध अश्वत्थाम्यास उगाच? तू केलायस प्रभुतेचा दुरुपयोग. तू ऐक कृष्णा. जर माझ्या सेवेमध्ये बळ आहे, सती तपामध्ये धर्म आहे, मग माधवा ऐक. प्रभू तू किंवा परमेश्वर तू, कोणी पण असशील तू, सगळा तुझा वंश अशाच तऱ्हेने वेड्या कुत्र्यांसारखा एक दुसऱ्याला परस्पर फाडत राहतील सदा. तू स्वयं त्यांचा विनाश करणार आणि अनेक वर्षांनी मग घनदाट जंगलामध्ये साधारण व्याघ्राच्या हातून मारला तू जाशील. प्रभू तू, पण मारला तू जाशील पशून सारखा. माते, प्रभू मी किंवा परमेश्वर, पण पुत्र माते तुझा. तू माता माझी. मी अर्जुनास सांगितलं सकल तुझ्या कर्मांची पाप, पुण्य लोभ क्षेम मी वाहीन पूर्ण माझ्या खांद्यांवर. 18 दिवसांच्या या भीषण संग्रामामध्ये कोणीच नाही, केवळ मीच मेलोय करोडो वेळा. जितक्या वेळा जे कुठले सैनिक भूमीवर खाली पडले, कोणीच नाही ते. तो मीच एक धारातीर्थी घायाळ होऊन पडलो रणभूमीवर. अश्वत्थाम्याच्या अंगातून रक्त पू स्वेद बनत वाहणार मीच युगयुगांतर सतत. जीवन पण मी, शिवाय मृत्यू पण मीच तो माते. शाप हा तुझा स्वीकार आहे. जोपर्यंत मी जीवित माते, पुत्राविना नाहीस का तू. प्रभू मी किंवा परमेश्वर, मी पुत्र माते तुझा, तू माता माझी. महाभारत युद्धानंतरच्या समाजामध्ये प्रशासकीय तंत्र आहे, करप्रणाली आहे, सैन्य आहे, म्हणजेच राज्यकारभाराची पूर्ण व्यवस्था आहे. महाभारतातील शांतीपर्व इसवी सनानंतरच्या शतकांमध्ये ह्या महाकाव्यात जोडलं गेलं. ह्यामध्ये राज्यतांत्रिक प्रणालीचं पूर्ण वर्णन आहे. शांती पर्वामध्ये भीष्म त्यांच्या मृत्यूशय्येवरून युधिष्ठिराला राजधर्म, राजाची कर्तव्य आणि मोक्ष धर्मावर उपदेश देतात. तात भीष्म, आपण पांडवांस भूत,
भविष्य आणि वर्तमानाच्या रहस्यांविषयी सांगावं. मी कर्तव्यांच्या प्रकारासंबंधी ज्ञान देईन त्यांना. धर्माच्या संबंधामध्ये मला प्रश्न विचारा. युधिष्ठिर भयभीत आहे की आपण त्यास शाप द्याल. तो युद्धासाठी स्वतःला फार अपराधी समजत आहे. स्वतःच्याच बंधू बांधवांस मारण्याची आज्ञा जी त्याने दिली होती. भय सोडून त्याने निकट यायला पाहिजे. नीती युद्धाने लढणं आणि जर अनितीनं त्याला स्वजनाने आव्हान दिलं तर मग त्यांचा वध करणं क्षत्रियाचा धर्म बनत असतो. पितामह, ज्ञानीजन सांगतात की राजधर्म सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ आहे. हा धर्म काय आहे? ह्याचा अर्थ काय आहे? जर कुठलं कार्य सत्यकृतीने पण पूर्ण नाही होऊ शकलं तर दुःखी व्हायचं नाही, कधी निराश नाही व्हायचं. हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे. सत्याचं पालन करणं पण राजाचं प्रधान कर्तव्य होत असतं. आणि कोणी राजा सत्याच्या प्रती समर्पित असेल तर पुत्रा मग त्याला दुसऱ्याच्या प्रती समर्पित होण्याची आवश्यकता नाही राहत. प्रजेचं कल्याणच राजाची स्थायी चिंता असली पाहिजे. त्याने स्वतः पण काम केलं पाहिजे. त्याने सदैव कार्यरत राहिलं पाहिजे. बुद्धिमान राजा जर कर्महीन वागला तर फायदा काय त्याचा? तो एका विषहीन सापासमान वाटणार. जागरूकपणामध्ये केव्हा पण राजाने सैल नाही राहिलं पाहिजे. त्याची निर्बल आणि निरुपद्रवी शत्रूवर पण दृष्टी असली पाहिजे. जर लूटमार पसरली असेल आणि राज्यामधल्या उलथापालथीच्या कारणाने चारही वर्ण आपसामध्ये मिळाले आणि क्षत्रिय असहाय्य होत गेलेत, मग काय अशा स्थितीमध्ये जो क्षत्रिय नाहीये त्याने शस्त्र उचललं पाहिजे? पोराच्या संकटामध्ये शूद्र वैश्य की ब्राह्मणाच्या अंतराचा विचार नाही केला पाहिजे. भोवऱ्यामध्ये बुडणाऱ्या मनुष्याचा जीव जो कोणी वाचवणार तोच सर्वोच्च सन्मानाचा अधिकारी होणार. मुक्तीचा मार्ग काय आहे? वासनेसोबत वासनारूपी जीवांचा त्याग करावा. वासनारूपाची घृणा करावी, मग शांती प्राप्त करतो. ज्ञानच श्रेष्ठ सुख आहे. ज्ञानच श्रेष्ठ वस्तू आहे आणि ज्ञानच श्रेष्ठ अधिकार आहे. सत्यच भ्रम आहे. सत्यच तप आहे. सत्यच स्वर्ग आहे. शिवाय सत्यच ज्योती आहे. मृत्यूसोबत विनाशी जगावर आक्रमण करीतच राहतात. रात्रींमागून दिवस पण जात असतात. हीच वेळ आहे जेव्हा तू स्वतःला शोधपूर्ण उठ बघू, जागा हो, किंवा मग स्वतःला तू जा विसरून. ह्या नव्या समाजात प्रियजनांसाठी कर्तव्यांचं स्थान हे रोजगार आणि संपत्तीसाठीच्या संघर्षाने घेतलं. सगळ्या जबाबदाऱ्या, सगळ्या धर्मांचा चरणबिंदू होता राजधर्म. म्हणूनच राजपदाचा समाजाच्या एका महत्त्वाच्या अंगाच्या रूपाने उदय झाला आणि राजाच्या आचरणावर जास्त जोर दिला गेला. ह्या दिशेनं आपलं लक्ष जातं ते शांती पर्वामुळे. महाभारत एक असं मौल्यवान भांडार आहे
ज्याच्यामध्ये शोधल्यावर आपल्याला अनेक तऱ्हेच्या गोष्टी मिळत जात असतात. यात रंगीबेरंगी खुसखुशीत पण जीवन तर भरपूर आहे. हा फक्तच नीती शिकवण देणारा केवळ ग्रंथ नाही. खरं तर नीती सोबत सभ्यतेची शिकवण यामध्ये खूपच मिळेल. दुसऱ्या ग्रंथांप्रमाणे यामध्ये तपस्या आणि संयमावर जोर नाही दिला गेलाय. महाभारतातनं आपल्याला मिळणारा धडा सुद्धा एका वाक्यामध्ये पण सहज सांगता येईल. दुसऱ्याशी तू असं वागायचं नाही. वागणूक तुला स्वतःसाठी जी पसंत नसावी. शिवाय यामध्ये समाजाच्या भलेपणावर जोर दिला गेलाय. सांगितलं गेलंय की ज्या कामातनं समाजाचं भलं नाही होत किंवा जे करते वेळी तुम्हाला शरम येते तुम्ही ते नका करू. सत्य, उदारता, अहिंसा, दुसरं आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केल्याने सफलता मिळते, जाती किंवा परिवाराच्या कारणाने नाही. जीवन अमरतेपेक्षाही मोठं कर्तव्य आहे. नैतिकता मोठी आहे. खऱ्या आनंदासाठी कष्ट उपसणं जरुरी आहे. संपत्ती कमावण्यासाठी बेचैन असणाऱ्या लोकांवर एक व्यंग आहे. रेशमाचा किडा आपल्या संपत्तीमुळेच मरत असतो. शिवाय महाभारतामध्ये या सर्वांपेक्षा जास्त आहे. एखाद्या सशक्त, एखाद्या धडधाकट अशा छान प्रगत समाजासाठी धडा हा बघा. असंतोषच प्रगतीला पण जन्म देत आलाय. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.